एक शिक्षक आपल्या आयुष्यात खूप सत्कर्म करत असे. त्याने अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिकवण दिली आणि त्यांना चांगले नागरिक बनवले. निवृत्त झाल्यावर त्याला वाटले की आता त्याचे काम संपले आहे. तो एकाकी आणि रिकाम्या मनाचा झाला. तो स्वामींच्या दर्शनाला आला आणि त्याने सांगितले की आता त्याचे जीवन निरर्थक वाटत आहे. स्वामींनी त्याला पाहिले आणि म्हणाले, कर्म कधीच संपत नाही. सत्कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तुमचे सत्कर्म हेच तुमचे खरे धन आहे आणि ते कधीही निरर्थक ठरत नाही. स्वामींनी त्याला निवृत्त झाल्यावरही समाजसेवा करत राहण्याची आणि मुलांना शिकवत राहण्याची प्रेरणा दिली. त्या शिक्षकाने स्वामींचा उपदेश मानला आणि त्याने पुन्हा लहान मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. समाजकार्यात भाग घेतला. त्याला पुन्हा जीवनात आनंद आणि समाधान मिळू लागले. यातून स्वामींनी जीवनाच्या शेवटपर्यंत सत्कर्म करत राहण्याचे आणि त्यातून मिळणाऱ्या आंतरिक समाधानाचे महत्त्व शिकवले.